गोंदिया जिले के आमगांव तालुका की ग्राम जवरी में एक गरीब किसान की कृषि भूमि के सामने सरकारी जमीन पर ग्राम पंचायत की मदद से अवैध अतिक्रमण और आवश्यकता व अनिवार्यता के बावजूद अनाधिकृत निर्माण के मामले में पब्लिक वेलफेयर फोरम ने इस पर आपत्ति जताई और बार बार हस्तक्षेप कर उचित कार्रवाई के लिए आमगांव की तहसीलदार मोनिका कामले ने विवादित जमीन को राजस्व विभाग और सरकारी संपत्ति होने के बावजूद नजरअंदाज किया और जबरन अवैध अनाधिकृत निर्माण किया। मोनिका कामले तहसीलदार ने अवैध अतिक्रमण को ध्वस्त करने का आदेश दिया है, लेकिन शहरे ग्राम पंचायत अधिकारी जवरी, सरपंच संगीता मेश्राम और पुलिस पाटिल शकुंतला पाथोड़ ने सरकार के निर्णयों को अंगूठा दिखाकर और नियमों को धावे पर रखकर वरिष्ठों के आदेश को गुमराह और उल्लंघन किया। साथ ही तहसीलदार मोनिका कामले ने अनाधिकृत निर्माण को ध्वस्त करने का आदेश दिया है, लेकिन खुद इसका पालन नहीं किया, अपने ही आदेश को लागू नहीं किया। यदि तालुका मजिस्ट्रेट इस तरह के भ्रष्ट अधिकारी से व्यवहार कर रही हैं, तो आम जनता किससे न्याय की उम्मीद करे। पब्लिक वेलफेयर फोरम के संचालक अविनाश मिश्रा ने पत्रकार परिषद में शासन प्रशासन के भ्रष्टाचार, अन्याय, अनुशासनहीनता, गैर जिम्मेदार तहसीलदार, ग्राम पंचायत अधिकारी, सरपंच और पुलिस पाटिल को उजागर किया तथा दोषी निष्क्रिय तहसीलदार मोनिका कामले को सेवा से बर्खास्त करने, ग्राम पंचायत ग्राम अधिकारी को निलंबित करने तथा अवैध सरपंच, अतिक्रमणकारी सदस्य और पुलिस पाटिल को पद से रद्द करने की मांग की। मुमताज अली सय्यद की रिपोर्ट। ग्रामपंचायतनी अनाधिकृतपणे त्यांना नाहरकत प्रमाणपत्र दिलं. नाहरकत प्रमाणपत्र दिलं, त्याच्यानंतर अजून ऑब्जेक्शन घेतला. मग त्याची तक्रार तहसीलदार यांना करण्यात आली. तहसीलदार मोनिका कांबळे यांनी त्या आपल्या कामामध्ये बेजबाबदारी केली. इवन फार फॉलोअप घेतल्याच्या नंतर वारंवार त्रास दिला. वारंवार आम्ही त्यांनी जो अहवाल सुद्धा तयार केला होता, अहवाल सुद्धा खोटा बनवला होता की ही शासकीय जमीन नाही आहे आणि ही जी जमीन आहे ही ग्रामपंचायतला देण्यात आलेली आहे. ज्या वेळेस आम्ही त्याचे डॉक्युमेंट्स काढले त्यांच्याच अधीनस्थ असलेल्या पटवारी ऑफिसमधून, मंडळ अधिकारी ऑफिसमधून, तर ते दिसलं की शासकीय जमीन आहे आणि ग्रामपंचायतीच्या फक्त देखरेखी केली आहे, खाली आहे. त्यांच्या जमीन महसूल अधिनियम 1966 अंतर्गत ते हस्तांतरण सुद्धा केलेली नाही आहे. तर त्यांच्या तो अहवाल सुद्धा आम्हाला देत नव्हते आणि अहवाल देण्यासाठी त्यांनी टाळाटाळ केली. मग अहवाल देण्यासाठी आमचे अनंतरामजी पाटोडे यांचे मुलगा शालिक पातोडे हे गेले. तर त्यांनी म्हटलं की तुम्ही एक काम करा, अर्ज लावा. ठीक आहे, जेव्हा अर्जदार तो आहे, तक्रार करता तो आहे, तर त्याला अहवाल किंवा अहवाल मिळण्यासाठी काही अर्ज लावण्याची गरज नाही. पण तिथे खासगी व्यक्ती ठेवलेले आहेत. तहसीलदार आमगाव यांच्या याच्यामध्ये भोंगड कारोबार असा आहे की त्यांनी काही खासगी लोक ठेवलेले आहेत. तिकीट लावा, तिकीट माझ्याकडून घ्या, मी अर्ज लिहून देतो. मग नकल अर्जासाठी, नकल अर्ज तेव्हा लागतो जेव्हा काही एखादा कोर्ट प्रकरण आहे, कोर्टाची नकल काढायची आहे किंवा एखाद्या प्रकरणाची नकल काढायची आहे, तर त्याला कोर्ट तिकीट लागेल. परंतु यांना सांगण्यात आलं, यांच्याकडून पैसे घेतले एका व्यक्तीने आणि मग मी ऑब्जेक्शन घेतला, मी फोन लावला. तर त्याच्यामुळे नायब तहसीलदारांनी तक्रार केली. तर मग हे गेले तर म्हणे आता तो अर्ज माझ्याकडे द्या. अर्ज परत घेतला, पैसे परत केले त्यांनी. म्हणजे ज्या ठिकाणी पैसे लागत नव्हते त्या ठिकाणी ते पैसे घेतात, असं माझ्या म्हणण्याचा अर्थ आहे. विभागीय आयुक्ताला पण दिलाय, माननीय मुख्यमंत्र्यांना पण दिलाय. त्यांच्याकडे सगळे प्रलंबित आहे, पेंडिंग आहे दीर्घ काळापासून, म्हणजे त्यांच्या मुजोरीपणामुळे पेंडिंग आहे. आता न्यायालयात जाणे की नाही जाणे हा म्हणजे आपला ऐच्छिक विषय आहे. परंतु यांनी नाही का, यांनी करायला पाहिजे. जर प्रत्येक व्यक्ती न्यायालयातच गेला